हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे संडे, रात्रीचे 9:30 होत आहेत, 9:29. आणि मी लिपस्टिक लावलेली नाही आहे. मला मूड नव्हता लिपस्टिक लावायचा, सो मी नाही लावली लिपस्टिक. आणि असं होतं ना की उन्हामध्ये अजिबात काही लिपस्टिक वगैरे लावायची इच्छा नाही होत, गरमीमुळं. उन्हामध्ये नाही, गरमीमुळं. तर मी नाही लावली अशीच. असंही मी तुमच्यासमोर विदाऊट लिपस्टिक, विदाऊट मेकअप नेहमी आली आहे. सो मी विचार केला, ठीक आहे, काही गरज नाही आहे लिपस्टिक लावायची, फॉर्मॅलिटीची गरज नाही आहे. कारण आता तेवढा आपला बॉन्ड, काय बोलतात त्याला, बॉन्डिंग आपलं तेवढं छान झालं असं मला वाटतं आहे. आणि आणखी एक गोष्ट की मी विचार करत होते Q&Aचा व्हिडिओ बनवण्याचा. तर Q&A काय आहे, तर क्वेश्चन अँड आन्सर चा व्हिडिओ, ज्यामध्ये तुम्हाला जे वाटतात ते क्वेश्चन्स मला विचारायचे आणि मी त्याचा आन्सरचा व्हिडिओ बनवेन. आणि त्यामध्ये जेव्हा मी तो व्हिडिओ बनवेन त्यावेळी कोणी क्वेश्चन विचारला आहे किंवा तुमचं नाव काय आहे हे मेन्शन करा. कारण तेव्हा मी आन्सर देताना तुमचं नाव सांगेन की यांनी हा क्वेश्चन विचारलेला आहे. आणि तर तो एपिसोड किंवा तो व्हिडिओ बनवण्याची माझी इच्छा आहे. सो मला असं वाटतं की तुम्ही या ब्लॉगच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे पण क्वेश्चन्स विचारायचे असतील तर ते तुम्ही विचारू शकता. किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला, ज्या दोन्हीची ID मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही क्लिक करून जाऊ शकता. आणि फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला पण मला मेसेज करून तुम्ही विचारू शकता. सो तुमचे क्वेश्चन्स यावेत आणि मी क्वेश्चन अँड आन्सरवर व्हिडिओ बनवावा अशी माझी इच्छा आहे. सो प्लीज, तुम्हालाही वाटत असेल तर या गोष्टीत सपोर्ट करा. आणि आत्ता वाजतात 9:30. अभिषेक गेला आहे चिकन आणायला. आज अभिषेकचं माझं भांडण झालं, कारण मी संध्याकाळी 7 वाजल्यापासून त्याला म्हणते की मला चिकन आणून दे. कारण सकाळी फिश केला होता मम्मीनी आणि तर मला चिकन खायची फार इच्छा होती. तर तो आणूनच देत नव्हता. आणि आता मला बोलला की मैथिली, मी 10:30 वाजता आणून देतो. मग मला वाटलं की 10 वाजता 10:30 वाजता मिळालं नाही तर काय करणार. सो मला खूप राग आला. कोण करतं यार असं, म्हणजे कोण असं चिकन 10 वाजता आणून देतं. हां बाबा, 11th आवरला तुमचं ठरलं असेल, फाईन. बट मी सांगते आहे 7 वाजल्यापासून, मी दुपारपासून सांगते मला चिकन खायचं आहे, तर हा बोलतो आहे 10 वाजता आणून देतो. सो मला खूप राग आला. आणि मग सगळ्यांचे नवरे असेच असतात का, मला म्हणजे राग आला या गोष्टीचा. मग मी बडबडले भरपूर. मग आता गेला आणायला आणि घेऊन येईल. तर तरी 9:30 वाजवले, लवकर गेलाच नाही. आणि आज घरीच होता. आज त्यांनी सुट्टी घेतली होती, कारण 2 दिवसाच्या हेक्टिक शेड्यूलमुळे खूप जास्त थकला होता. सो सुट्टी घेतली होती. तर मी बनवणार आहे आता फटाफट चिकन, ज्याची रेसिपी मी तुम्हाला आता लगेच देणार आहे. आणि त्याच्यासाठी काय काय यूज करतात, मसाला तोच आहे जो मी लास्ट टाईम मटणासाठी यूज केला होता, फक्त करायची पद्धत वेगळी आहे. हार्डली 10 मिनटात होतं. जर तुमचा मसाला रेडी असेल तर खूप पटकन होतं. आणि फटाफट मी तुम्हाला दाखवते. आणि ते क्वेश्चन अँड आन्सरचं विसरू नका. तुम्हाला जे पण क्वेश्चन्स असतील ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा फेसबुकला. इंस्टाग्रामला माझी ID आहे मैथिली444 आणि फेसबुकला मैथिली पवार म्हात्रे. तर मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तरी मी तुम्हाला सांगते. सो मला तुम्ही क्वेश्चन्स विचारा, भरपूर विचारा, जेणेकरून मी लवकरात लवकर तो जो व्हिडिओ आहे तो बनवेन. तर चला, आता मी मसालामध्ये म्हणजे ॲक्च्युली टोमॅटो, कांदा यावेळी मी भाजून नाही घेत आहे. मसाला, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे. यावेळी मी आलं लसूण वेगळं नाही घेणार आहे. आलं लसूण पेस्ट यूज करते जी बाहेर विकत मिळते. आणि नारळ अभिषेक आणतो आहे, त्यानंतर मी खोबरं चिरेन. हे मी जस्ट असंच तुम्हाला सांगते. डिटेल्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगेनच. मी यावेळी करता नाही तुम्हाला सांगणार आहे. मी व्हॉईस ओव्हर देईन, कारण खूप वेळ लागतो. आणि आता ऑलरेडी 9:30 झालेत आणि अखिरा कशीबशी शांत बसली आहे मम्मींजवळ. सो मला फटाफट आवरायचं आहे. तर मी व्हॉईस ओव्हर देईन. आणि अगदीच तुम्हाला व्हॉईस ओव्हरमध्ये समजलं नसेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की करता समजावून सांगेन. अखिरा बसली इथे मस्त. बाबूश गुड मॉर्निंग बोलल्यावर अखिरा खूप छान असते. बघू पचका नाही केला तर. गुड मॉर्निंग बाबू, गुड मॉर्निंग. खूप छान असते. थँक गॉड पचका नाही केला आज माझा.
चिकनचा मसाला बनवण्यासाठी मी इकडे घेतलेलं आहे अर्धं खोबरं, म्हणजे अर्धी वाटी खोबऱ्याची, कोथिंबीर, 1 टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेले आहेत. एक कांदा मी थोडासा यातला कांदा मी मसाल्यामध्ये घालणार आहे आणि दुसरा जो कांदा आहे, थोडा राहिलेला जो कांदा आहे तो फोडणीला देणार आहे. त्यानंतर हे जे पण सगळे टोमॅटो, 1 मोठा टोमॅटो, कांदा, अर्धं वाटी खोबरं आणि कोथिंबीर मी याला लावून घेते मिक्सरला, मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते मी. मसाल्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट आणि चिकन मसाला घेतला आहे. आलं लसूण पेस्ट पण यामध्ये घालायची आहे आणि चिकन मसाला पण घालायचा. तर हे किती घालायचं आहे याचा अंदाज मला नाही आहे. मी म्हणजे माझ्या अंदाजाने घालते, मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता. देन मी इकडे कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. मला खेळते सो तिचा पण आवाज तुम्हाला यामध्ये येत असेल. कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे. थोडंसं जास्त तेल घेतलं तर टेस्टी होतं. आणि जो कांदा घेतला होता मी कट करून तो यामध्ये टाकायचा आहे. आणि छान पिंक होईपर्यंत, गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा. गुलाबीच्या पुढे जाता कामा नये. एक थिन लाईन आहे, गुलाबी कांदा होतो आणि करपतो यामध्ये, तर ती थिन लाईन आपल्याला समजली पाहिजे. कांदा आता मस्त छान पिंक व्हायला लागला. जास्त वेळ लागत नाही. अगदीच कांदा भाजत नाही असं वाटलं तर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता त्यामध्ये, त्यामुळं कांदा फटाफट भाजला जातो. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण कांदा चांगला भाजून घ्या. कारण जर कांदा भाजला नाही तर तो त्यानंतर असाच तोंडात येतो आणि मग ते कसं तरी लागतं, रस्सा असेल किंवा काय असेल त्यावेळेला. मी माझ्या नवीन घरात येऊन व्हॉइस ओव्हर देते आहे. सो इथं काम चालू आहे फर्निचरचं, त्याचा पण तुम्हाला मे बी आवाज येत असेल किंवा येतही नसेल, आय डोंट नो, पण मला इकडे आवाज जोरात येतो आहे. खूप वेळ कांदा भाजला आहे, तुम्हाला लक्षात येत असेल. त्यानंतर मी आता घालते चिकन 7 वेळा धुवून घ्यायचं, म्हणजे स्वच्छ धुतलं जातं. मटण एखाद्या वेळेस नाही धुतलं तरी चालतं, कमी धुतलं तरी चालतं, पण चिकन खूप नसतं चांगलं. त्यामुळं चिकन हे अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी चिकन. आणि कांद्यामध्ये आता चिकन घातलेलं आहे, त्यामध्ये मी हळद घातलेली आहे. थोडीशीच हळद घालायची, जास्त घातलं तर कडवटपणा येतो, पण हळद घालणं इम्पॉर्टंट आहे. मीठ घालते आहे, आपल्या अंदाजानुसार घालायचं आहे. तुम्हाला किती लागतं, मला थोडंसं जास्त लागतं सो मी जास्त घेतलं आहे मीठ. आणि ते मस्त एकदम हलवायचं आहे. कुकरचं झाकण असेल ते उलटं ठेवून द्यायचं आहे त्यावरती. जर तुम्ही भांड्यात करत असाल साध्या तर कोणतंही झाकण त्यावर ठेवा. कुकरचं झाकण मी उलटं ठेवते आहे, कारण नाहीतर मग ते बसून जातं टाईट सरळ ठेवलं तर. सो आता चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे, पण मीठ घातलं आहे त्यामुळं. यामध्ये जो मसाला करून घेतला आपण तो घालायचा आहे. मसाला सगळा अखिरा खूप जोरात ओरडे. हा पण तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता. मला थोडंसं थिक ग्रेव्ही करायची सो मी जास्त घातला आहे. यातला शिल्लक राहिला तरी तुम्ही साईडला ठेवू शकता. हा मसाला आपण पुढे 2 दिवस यूज करू शकतो त्यापेक्षा. सो माझी खूप पळापळ धावपळ सुरू आहे आणि आत्ता मी एडिटिंगला बसले होते तर माहिती नाही काय प्रॉब्लेम झाला आहे. जो व्हिडिओ मी बनवला होता तो आत्ता जेवढं मी तुम्हाला दाखवलं तेवढाच
चालू होतं, म्हणजे तेवढाच लागतो आहे. त्यानंतर परत काहीच होत नाही, पॉज होऊन जातो आहे. सो त्यानंतर मी मसाला टाकल्यानंतर मी काय केलं, त्यामध्ये चटणी टाकली आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि ते छान मिक्स केलं आणि कुकरला लावून दिलं आणि एक शिट्टी घेतल्यानंतर माझं जे चिकन होतं ते रेडी झालं. तर आय एम सो सॉरी की मला दाखवू मी नाही शकत आहे, टेक्निकल इश्यू आहे, मी त्याला काहीच नाही करू शकत आहे. तर तरीही आय एम सो सॉरी, मी दाखवू शकत नाही आहे. बस 2च स्टेप राहिलेल्या होत्या. चटणी टाकायची होती आणि त्यानंतर पाणी टाकलं होतं आणि छान मिक्स करून कुकरचं झाकण लावून दिलं होतं. बस इतकं केलं आहे मी आणि त्यानंतर माझं चिकन रेडी आहे. बापरे, फार जास्त गरम होतं आहे. तर चिकन जे आहे ते रेडी आहे आणि मी प्लेटिंग करेन आणि त्यानंतर तुम्हाला दाखवेन. अभिषेकनं 9:50ला म्हणजे 10 कमी असताना मला चिकन आणून दिलं होतं आणि मसाला बनवून चिकन रेडी आहे. 10:20ला 10:20ला रेडी आहे. कांदा टोमॅटो दही कांदा करूनसुद्धा म्हणजे इतका कमी वेळ लागतो, हार्डली अर्धा तास. खूप आहे. जर तुमचा मसाला आधी ऑलरेडी रेडी असेल तर काहीच हे होत नाही. आणि अकिरा रडते आहे, माझ्या इकडे लक्ष लागत नाही आहे. सो मी तुमच्याशी नंतर बोलते. सो गाईज, आता आहे नेक्स्ट डे आणि कोणवार आहे आज? सोमवार, मंडे आहे आणि मी आता भेंडीची भाजी बनवते. दिसेल तुम्हाला, भेंडीची भाजी बनवते. माझी आंघोळ झालेली, केस ओल्यात, सो मी केस विंचरलेले नाही आहेत अजून. आणि कालचं जे चिकन होतं ते इतकं टेस्टी झालं होतं, खूप जास्त टेस्टी झालं होतं. आणि त्याच्या थोड्याशा टिप्स होत्या ज्या तुम्हाला द्यायच्या होत्या, ज्या मला व्हॉईस ओव्हरमध्ये देता नाही आल्या. ते म्हणजे जी मी चटणी यूज करते ती चटणी तुमच्याकडे नसेल किंवा काही लोकांच्या चटणी बनवत नाहीत, जर तुमच्याकडे ती बनवली जात नसेल तर तुम्ही जो बाहेर मार्केटमध्ये मसाला मिळतो, लाल तिखट मिळतं, आम्ही त्याला भगवती बोलतो, तर ते तुम्ही यूज करू शकता. ते थोडंसं कमी प्रमाणात यूज करावं लागतं कारण जास्त तिखट असतं. सेकंड थिंग, रस्सा हा थोडासा रस्सा टाईप झालं होतं. तुम्हाला जर फक्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ज्यावेळी पाणी घालतो आपण त्यावेळी पाणी कमी घालू शकता, त्यामुळं ग्रेव्ही होईल, रस्सा नाही होणार. दोन्ही करू शकतो आपण, अर्ध्या तासात फटाफट होऊन जातं. आणि तिसरी गोष्ट दही कांद्याबद्दल आहे. दही कांदा करण्यासाठी मी कांदा टोमॅटो कोथिंबीर घेतली होती. तुम्ही काकडी पण घेऊ शकता, माझ्याकडे अवेलेबल नव्हती सो मी नाही घेतली. आणि त्याच्यामध्ये मी दही घातलं होतं, प्लस मीठ घातलं होतं आणि थोडीशी साखर पण घातली होती. साखरेमुळे त्याला टेस्ट येते चांगली. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्ष दिले या छोट्या छोट्या गोष्टींकडे, तर जे पण रेसिपी आहे ती टेस्टी व्हायला हेल्प होईल. आणि आता मी बनवते आहे भेंडी. सिम्पल आहे, मी भाजून घेणार आहे, त्यामध्ये बाकी मी काही नाही घातलेलं आहे. भेंडी भाजून घेते आहे आणि त्यामध्येच मी माझी चटणी आणि मीठ घालेल. ह्याचं शेंगदाण्याचं कूट माझी मम्मी घालते, पण मी त्यामध्ये हे घालणार आहे, डाळीचं पीठ, चण्याच्या डाळीचं पीठ मी घालणार आहे त्यामध्ये. आणि हेही खूप टेस्टी होतं. थोडंसं लिंबू पिळायचं किंवा कोकम टाकायचं, भेंडीची भाजी टेस्टी होते. भेंडीच्या भाजीमध्ये जर तुम्ही डाळीचं पीठ घातलं तर टेस्टी व्हायला हेल्प होते. सो तुम्ही करू शकता. मी त्यामध्ये कांदा वगैरे काहीही नाही घालत आहे. आणि अभिषेकसाठी आहे कालचं चिकन, मी मंडेला खात नाही सो माझ्यासाठी मी भेंडीची भाजी बनवते. आणि किरं झोपली आहे, 1 वाजता आहेत ऑलरेडी आणि मला एडिटिंग करून फटाफट व्लॉग 3 वाजता अपलोड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो मी आता तुम्हाला टाटा बाय करते, पुन्हा भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.